हाय फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये. तुम्ही या ठिकाणी बघता अकलूजमध्ये पालखी आलेली आहे आणि आम्हीसुद्धा या पालखीच्या दर्शनासाठी या समावी शाळेमध्ये आलेलो आहोत. ही पहा आमची ईश्वरी या मोठ्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या पुढे उभा राहून फोटो काढत आहे. आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी आतमध्ये. हे पहा, ज्या ठिकाणी पालखी ठेवली जाते त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी अकलूजमधील व अकलूजच्या परिसरातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी आलेले तुम्हाला या दिसत आहेत. पालखीचे आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेत आहोत. बघा, या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलेलं तुम्हाला दिसते आणि पालखीच्या दर्शनासाठी असलेली भाविकांची गर्दीही तुम्हाला दिसत आहे. किती छान डेकोरेशन केलेलं आहे बघा. या ठिकाणी पाठीमागे विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती दिसत आहे आणि या ठिकाणी आमची ईश्वरी फोटो काढत आहे. हा आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ. सुंदर असा सजवलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि आमची ईश्वरी या ठिकाणी फोटो काढत आहे व या पालखीच्या रथाचे दर्शनसुद्धा घेत आहे. आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर, ज्या ठिकाणी यात्रा भरली जाते त्या ठिकाणी. बघा, हिची सुरुवात खाऊने झालेली आहे. हा आमचा आरुष, ही ईश्वरी, या ईश्वरीच्या मैत्रिणी आता यात्रेमध्ये मनसोक्त आनंद घेत आहेत. बघा, ही विठ्ठलाची आणि रुक्मिणीची सुंदर मूर्ती. या यात्रेतील लहान लहान खेळण्यांचे छोटे छोटे स्टॉल तुम्हाला दिसत आहेत. आणखी भरपूर अशी खेळण्याची दुकानं आहेत. ईश्वरी आमची प्रत्येक खेळण्याच्या दुकानावरती जाऊन पाहत आहे. तिला आवडणारे खेळणे विकत घेत आहे आणि तिचा मस्त एन्जॉय तिच्या मैत्रिणीसोबत चालू आहे. बघा, हा आमचा आरुष, हा सुद्धा खेळणी पाहत आहे व विकत घेत आहे. ही सुंदर अशी या यात्रेमधली फुलं आम्हाला फार आवडलेली होती. दुसऱ्या दिवशी हे पहा, पालखी सकाळी सकाळी अकलूजकडून बोरगावकडे निघालेली आहे. अशा पद्धतीने आम्ही पालखीचा मनसोक्त आनंद घेतला आणि दर्शने घेतलेले आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.